नमस्कार मित्रांनो, हवामान अपडेटनुसार तुमचं सर्वांचं ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघू शकता की ज्या आपल्या भारत देशाच्या तिन्ही बाजूला समुद्र, ज्या भागांमध्ये सतत वातावरण बदलत असताना त्यानुसार आपल्याला जे पुढील मोसमी जे अंदाज आहेत त्यानुसार आपण बघू शकता की उन्हाचा पारा जो वाढत असून पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो परिणाम आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्वांना आनंदाची बातमी आहे. आपण बघू शकता की मालदीवच्या महासागरामध्ये आणि बंगालच्या उपमहासागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे त्याचा जो सर्कल आहे तो वाढताना दिसत आहे आणि त्यानुसार आपण बघू शकता की पुढील काही दिवसांमध्ये वातावरण हे बदलणार असून त्याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर काय होणार आहे ते पाहणार आहोत. तर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला हवामान विभागाची माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपण बघू शकता की मालदीवच्या सागरी भागांमध्ये जे सर्कल तीव्रतेने वाढत आहे आणि त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आपण पुढील काही दिवसांमध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहितीद्वारे हवामान विभागाची माहिती जी आहे त्यानुसार आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता की हे जे चक्रीवादळाचे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते सध्या अरबी समुद्राकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तिथूनच महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज हा आपल्याला दिसत आहे. तर आपण बघू शकता की हे जे कमी दाबाचं क्षेत्र मालदीवच्या महासागरामध्ये तयार झालेलं आहे तर त्याचा पुढील काही दिवसांमध्ये तीव्र असा जो सर्कल आहे तो तयार होणार आहे आणि त्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात बदल होऊन आपल्याला पावसाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा चक्रीवादळाची जी कमी दाब क्षेत्र झालेलं आहे त्यानुसार काही अवकाळी पाऊस होऊ शकतो. कारण हे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याच्यामुळे जे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रालगतील जे काही भाग असतील, महाराष्ट्रालगतील जे काही राज्य असतील तर त्या राज्यांनासुद्धा ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जो परिणाम आहे तो पाहायला मिळणार आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो की जे बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाब क्षेत्र निर्माण होत आहे तर त्याचासुद्धा जो सर्कल आहे तो सर्कल पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र सकट पुढील काही राज्यांनासुद्धा त्याचा परिणाम हा पाहायला मिळणार आहे आणि वादळी वारे किंबहुना चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धाही येऊ शकतं. तर त्यासाठी आपण बघू शकता की सर्वत्र ज्या सागरी तटांलगतील जो सर्कल तयार झालेला आहे तर तो सर्कल आपण पाहू शकता की अंदमानचा जो भाग आहे आणि जे बंगालची खाडी आहे तर त्यानुसार आपण बघू शकता की जे सर्कल तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याची जी दिशा आहे तीही आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देण्याची दररोज प्रयत्न करत असतो. तर आपण बघू शकता मित्रांनो की पुढील काही दिवसांमध्ये जे सर्कल तयार झालेलं आहे त्यानुसार आपण हवामानाच्या इन्फॉर्मेशन येतील त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती देणार आहोत. तर मित्रांनो, जो उन्हाचा जो पहारा आहे तो पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतील जे शेजारील राज्य असतील, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, ओडिसा असेल, या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरण होऊन त्या ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी चक्रीवादळ स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला
व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून हवामान संदर्भाच्या सर्व माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.